श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कर्क राशीच्या जातकांनो, सावधान. येत्या शुक्रवार ते मंगळवार या केवळ 5च दिवसात तुमच्या आयुष्यात असा महाभयंकर चमत्कार घडणार ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. एका बाजूला तुम्हाला 5 मोठ्या नवीन जबाबदाऱ्या मिळून रातोरात तुमचं नशीब बदलणार, मोठं साम्राज्य उभारण्याचे दरवाजे उघडणार. तर दुसऱ्या बाजूला ज्यावर तुम्ही डोळे झाकून स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला, तोच तुमचा जवळचा व्यक्ती पाठीत खंजीर खुपसण्याचे भयंकर षड्यंत्र रचत आहे. देवगुरु बृहस्पती आणि नागदेवतेचे अतिशय रहस्यमय मानले जाणारे अश्लेषा नक्षत्र जेव्हा एकत्र येतात तेव्हा तुमच्या आयुष्यातील गुप्त राज बेनकाब होणार आहेत. त्यामुळे तुमच्या हक्काचे पैसे नक्की कोण मारत होते, तुमच्या पाठीमागे नेमका कोणता काळा खेळ खेळला जात होता आणि हे 5 दिवस तुमच्या गरिबीच्या गर्दीतून बाहेर काढणारा थेट यशाच्या शिखरावर तुम्हाला कसे नेणार याचं प्रत्येक गुपित या भविष्यवाणीत दडलेलं आहे मित्रांनो. जर तुम्ही हा व्हिडिओमध्ये सोडला तर चालून आलेली मोठी संधी तर हुकेलच, पण जवळच्या व्यक्तीने रचलेल्या जाळ्यात तुम्ही कायमचे अडकाल. त्यामुळे स्वतःच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या भल्यासाठी ही संपूर्ण भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा. तर कर्क राशीच्या जातकांनो, तुमच्या अगदी जवळच्या वर्तुळात असा एक व्यक्ती आहे जो तुमच्यासमोर अत्यंत गोड बोलतो, पण पाठीमागे तुमच्या विरोधात भयंकर षड्यंत्र रचत असतो. तुम्ही ज्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला तोच व्यक्ती तुमच्या कल्पना, तुमचा डेटा आणि तुमच्या कामाचे श्रेय चोरण्याचा प्रयत्न करतोय. शुक्रवार ते मंगळवार या दिवसाच्या काळात या खोट्या पाठीराख्याचा मुखवटा टराटरा फाटणार असून त्याच्या कपटी कारवाया रंगेहात तुमच्या हाती समोर येतील. ज्योतिषशास्त्रानुसार देवगुरु बृहस्पती अश्लेषा नक्षत्रात प्रवेश करत आहेत मित्रांनो या आठवड्यात, आणि अश्लेषा हे नागदेवतेचे नक्षत्र मानले जाते, जे अत्यंत तीक्ष्ण व खोलवर दडणारे रहस्य सुद्धा बाहेर काढणारे असते. त्यामुळे गुरुची सात्विकता आणि या नक्षत्राची तीक्ष्णता जेव्हा एकत्र येतात तेव्हा शत्रूचे कोणतेही गुप्त प्लॅनिंग तुमच्यासमोर टिकू शकणार नाहीत. या दिवसात तुमची सिक्स सेन्स, अंतर्गत इंट्युशन पॉवर एवढी तीव्र होईल की समोरच्याच्या मनात चाललेला वाईट हेतू तुम्ही एका क्षणात ओळखाल. या काळात तुम्हाला केवळ शत्रूचा चेहरा दिसणार नाही, तर त्याच्यावर मात करून स्वतःचे वर्चस्व सिद्ध करण्याची मोठी संधी मिळेल. पण हा कट उघडीस आल्यानंतर तुमच्या हातात एक अशी मोठी आर्थिक गुरुकिल्ली येईल जी तुम्हाला रातोरात मालामाल करू शकते. मग नेमका हा कोणता मोठा धनलाभ आहे आणि तुम्हाला मिळणाऱ्या त्या 5 नवीन जबाबदाऱ्या सुद्धा कोणत्या, हे जाणून घेण्यासाठी मित्रांनो ही संपूर्ण भविष्यवाणी मध्ये सोडू नका. तर कर्क राशीच्या जातकांनो, लक्षात घ्या की तुमच्या भूतकाळात तुम्ही अनेकदा यशाच्या आणि श्रीमंतीच्या अगदी जवळ पोहोचून रिकाम्या हाताने परत आला आहात. हो, माहीत आहे की मेहनतीचे फळ दुसऱ्यानेच लाटलंय. ऐनवेळी पैशाची चणचण भासणी असो या वेदनेतून तुम्ही गेला आहात. परंतु शुक्रवार ते मंगळवार या 5 दिवसात भाग्याची चक्रे अचानक फिरणार. ज्या संधीशी तुम्ही नाते तोडले होते त्या पुन्हा एकदा तुमच्या दारात उभ्या ठाकतील. तुमचे रखडलेले पैसे परत मिळण्याचे आणि अनपेक्षित धनलाभ होण्याचे प्रबळ योग या काळात निर्माण होत आहेत. या काळात तुमच्या खांद्यावर 5 मोठ्या नवीन जबाबदाऱ्या सुद्धा पडणार आहेत मित्रांनो. लक्षात घ्या, पहिली नोकरीत नवीन पदभार, मोठे प्रमोशन मिळणं असो, दुसरी अडकलेला मोठा फंड, जुनी वसुली मोकळी होणे असो, किंवा तिसरी घरापासून दूर किंवा परदेशाशी जोडलेला नवीन व्यवसाय सुरू करणे असो. त्यासोबतच चौथी कौटुंबिक मालमत्तेतून आणि गुंतवणुकीतून मिळणारा मोठा नफा मिळणे असो, किंवा 5वी समाजात मोठे पद, मानसन्मान मिळणे. मित्रांनो, देवगुरु बृहस्पती तुमच्या धन आणि बुद्धीच्या स्थानी मोठी हालचाल करत असल्यामुळे एकामागून एक उत्पन्नाचे असे 5 नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होणार आहेत आठवड्यात. पण कर्क राशीच्या जातकांनो, हा आलेला धनलाभ टिकून ठेवण्यासाठी या 5 दिवसात एक अत्यंत महत्त्वाची काळजी घेणंही गरजेचं आहे. कारण पैशाचा प्रभाव वाढताच काही गुप्त आणि अनपेक्षित कायदेशीर किंवा वैद्यकीय खर्च समोर येऊ शकतो. म्हणून या काळात कोणत्याही कागदपत्रावर न वाचता सही करणे टाळावे आणि तुमचा गुप्त आर्थिक प्लॅनसुद्धा कोणाजवळही बोलून दाखवू नका. ही एक चूक टाळली तर हा धनवर्षाव तुम्हाला दीर्घकाळासाठी श्रीमंतीच्या शिखरावर नेऊन ठेवेल. लक्षात घ्या. यासोबतच कर्क राशीच्या जातकांनो, गेल्या काही दिवसापासून तुम्हाला सतत थकवा जाणवणे, मनात विनाकारण भीती वाटणे किंवा उपचारानंतरही निदान न होणाऱ्या शारीरिक त्रासांना सामोरे जावे लागत आहे का?
तर शुक्रवार ते मंगळवार या 5 दिवसात आरोग्याच्या बाबतीत एक मोठा चमत्कार घडणार आहे. असलेशा या नक्षत्राच्या प्रभावामुळे तुमच्या शरीरात आणि आयुष्यातील सर्व विषारी टॉक्सिन घटक बाहेर फेकले जातील. अनेक दिवसापासून दडलेला आणि पकडीत न येणारे आजार आता डॉक्टराच्या अचूक चाचणीमध्ये समोरही येतील आणि योग्य उपचारामुळे तुम्हाला जुन्या त्रासामधून कायमची मुक्तता मिळेल. देवगुरु बृहस्पती तुमच्या लग्न भावातून 5व्या दृष्टीने तुमच्या संतानाचे आणि बुद्धीचे घर पाहत आहे. त्यामुळे तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. कौटुंबिक वैयक्तिक आयुष्यात अनेक दिवसापासून ज्या गुड न्यूजची तुम्ही वाट पाहत होता ती या काळात तुमच्या दारात चालून येईल. घरात नवीन पाहुण्याचे आगमन, संतानाची मोठी प्रगती किंवा कौटुंबिक कोर्ट कचेरी आणि मालमत्तेच्या गुप्त त्रासातून पूर्ण मुक्ती मिळण्याचे प्रबळ संकेत ग्रहाच्या या गोचरामुळे मिळत आहे. आरोग्य उत्तम राहिल्याने आणि घरातील गुप्त चिंता दूर झाल्याने तुमचा मानसिक ताण पूर्णपणे हलका होणार आहे. पण कर्क राशीच्या जातकानं या सर्व सकारात्मक बदलासोबतच तुमच्या नात्याची सर्वात मोठी परीक्षा आता सुरू होईल. तुमचे कोणते नाते टिकणार आणि कोणते तुटणार, तसेच या सर्व ग्रहाचा शुभ प्रभाव द्विगुणित करणारा तो अचूक रामबाण उपायसुद्धा या भविष्यवाणीच्या शेवटी मी सांगितला आहे. त्यामुळे हे जाणून घेण्यासाठी भविष्यवाणीचा शेवटचा भाग मात्र चुकवू नका. मित्रांनो, त्यासोबतच कर्क राशीच्या जातकांनो, आतापर्यंत तुम्ही अनेकदा भावुक होऊन किंवा लोकांच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवून करिअर आणि व्यवसायात स्वतःचे मोठे नुकसान करून घेतले. परंतु शुक्रवार ते मंगळवार या दिवसात तुमच्यातील भावनिकपणा पूर्णपणे गळून पडणार आहे आणि तुमची विचार करण्याची क्षमता सुद्धा एखाद्या सुपर कम्प्युटरसारखी अत्यंत वेगवान आणि तीव्र होईल. कार्यक्षेत्रातील क्लिष्ट प्रश्न असो किंवा प्रतिस्पर्धकांनी टाळलेले जाळे तुम्ही अत्यंत हुशारीने आणि अचूक रणनीतीने ते भेदून बाहेर पडाल. देवगुरु बृहस्पती तुमच्या लग्न भावात 5व्या, 7व्या आणि 9व्या दृष्टीने तुमच्या निर्णय क्षमतेला आणि भाग्याला बळ देत आहे. त्यामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी सुद्धा तुमचे एक वेगळे छाप निर्माण होऊ शकते. जे लोक तुमच्या प्रगतीला अडथळे आणत होते, प्रयत्न करत होते अडथळा आणण्याचा, त्यांच्या चाली त्यांच्यावर आता पुन्हा उलटणार आहेत. तुम्ही व्यवसाय करो किंवा नोकरी, मोठे यश मात्र तुम्हाला नक्की मिळेल. मित्रांनो, परदेशी क्लायंट जोडले जातील. दूरच्या शहरातून मोठी ऑर्डर मिळणे यासुद्धा गोष्टी या काळात अत्यंत सहज होतील. पण कर्क राशीच्या जातकांनो, या काळात करिअरवर मिळणारा हा मोठा विजय पचवण्यासाठी तुम्हाला एक गुप्त नियमसुद्धा पाळायचा आहे. कोणताही एखादा नवीन प्रोजेक्ट, बिझनेस प्लॅन, रणनीती पूर्ण होईपर्यंत त्याचा ढिंडोरा मात्र आधीच पिटू नका. काम आधी करा आणि मग यश मिळाल्यावर जगाला सांगा. ही एक गोष्ट पाळल्यास तुमचा रुतबा कैक पटीने वाढेलच. मात्र या प्रचंड यशाचा आनंद घेण्यासाठी तुमचे आरोग्य तुम्हाला साथ देणार आहे का, हे जाणून घेण्यासाठी भविष्याने शेवटपर्यंत नक्की बघा. जसं की कर्क राशीच्या जातकांनो, शुक्रवार ते मंगळवार या दिवसात तुमच्या वैयक्तिक आयुष्यात नातेसंबंधामध्ये एक मोठी रियालिटी चेक पाहायला मिळेल. कारण ज्या नात्याचा पाया केवळ स्वार्थ आणि खोटेपणावर आधारलेला होता, ती नाती सुद्धा या काळात मित्रांनो तुमच्या आयुष्यातून कायमची गळून पडू शकतात. मात्र जे लोक तुमच्याशी मनापासून जोडले आहेत त्यांच्यासोबतचे जुने गैरसमज पूर्णपणे दूर होऊन तुमच्या नात्यामध्ये एक नवीन गोडवा, पारदर्शकता आणि कमालीचा विश्वास निर्माण होऊ शकतो. या संपूर्ण काळात शनी व बुधाच्या प्रभावामुळे येणारे अडथळे दूर करण्यासाठी काही सोपे आणि अत्यंत प्रभावी उपाय करणे गरजेचं आहे. कारण गुरुवारी तुमच्या उजव्या हाताच्या तर्जनी बोटात, इंडेक्स फिंगरमध्ये प्राण प्रतिष्ठा असलेले 5 ते 6 हत्तीचा रक्तीचा पुखराज रत्न धारण करावं किंवा 5 मुखी रुद्राक्ष गळ्यात परिधान करावा. रोज ओम बुधाय नमः या मंत्राचा जपही करावा. बुधवारच्या दिवशी गाईला हिरवा चारा खाऊ घालावा. दर गुरुवारी श्री विष्णू सहस्रनामाचा पाठ केल्यास तुमच्या सर्व गुप्त शत्रूचा नाश होईल आणि पैशाचा मार्गही मोकळा होईल. कर्क राशीच्या जातकांनो, हा काळ तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा ठरेल. त्यामुळे अजिबात घाबरू नका आणि संपूर्ण आत्मविश्वासाने पुढे जा. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या कर्क राशीच्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. त्यासोबत तुमच्या मनात काही प्रश्न असतील किंवा तुमचा अनुभव कसा आहे हे आम्हाला कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये जय श्रीराम किंवा ओम नमः शिवाय लिहून आपल्या
चांगल्या प्रवासाची सकारात्मक सुरुवात नक्की करा मित्रांनो.